जशा पद्धतीने 18 पगड जाती धर्मांना घेऊन रयतेचं राज्य स्थापन करण्याचा विडा उचलला आणि तशा पद्धतीचं राज्य त्यांनी स्थापन केलं, तशाच पद्धतीने मी सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी निघालेलो आहे. अशा पद्धतीची जी भूमिका मी घेतली होती त्या भूमिकेचा पुरस्कार बरेच लोक या ठिकाणी करताना दिसतात. कारण औरंगाबादच्या जनतेला सुद्धा कुठेतरी रयतेच्या राज्याची आवड आहे. इथे झालंय असं की काही विशिष्ट मंडळीच त्या ठिकाणी राज्य करतात, रयत त्या ठिकाणी राज्य करत नाही. रयत म्हणजे जनता, शेवटी जनतेचं राज्य या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे अशा पद्धतीची औरंगाबादकरांची भूमिका आहे. आणि त्यामुळे काल आदरणीय संत बाबाजी यांचे आशीर्वाद मला मिळाले आणि आज बजाज ऑटो कामगार युनियन या लोकांनी मला आशीर्वाद दिले. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अजूनही ज्या संघटना आहेत त्या मला आशीर्वाद देतील. आणि त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या जिल्ह्यामध्ये रयतेचं राज्य स्थापन व्हावं, जनतेचं ऐकलं जावं, जनतेला कुठेतरी त्या ठिकाणी राज्य करायची संधी मिळावी. राज्य करायची म्हणजे मी असं म्हणणार नाही की जनतेला कुठेतरी कोणाला कोडे ओढायचे आहेत, पण किमान स्वच्छ पाणी प्यायला मिळावं, किमान एक स्वच्छ शहर असावं, इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली इथले इंडस्ट्रियलिस्टला वाटावं की इथं इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली वातावरण आहे. अशा पद्धतीच्या जनतेच्या दृष्टिकोनातनं ज्या महत्त्वाचे विषय आहेत ते रयतेचं राज्य त्याचा अर्थ तसा होतो. आणि म्हणून तशा पद्धतीचं राज्य स्थापन व्हावं या उद्देशाने त्या ठिकाणी ही सगळी मंडळी आज मला आशीर्वाद त्या ठिकाणी देत आहेत. आणि माझ्या वतीने मला ही माझ्या दृष्टिकोनातनं खूपच या ठिकाणी मोठी गोष्ट आहे. मी माझं अहोभाग्य समजतो की एवढ्या मोठ्या लोकांनी आज बजाज ऑटो कामगार युनियन जर तुम्ही बघितली तर त्याचे 2700 सभासद त्या ठिकाणी आहेत. आणि एका सभासदाचे तुम्ही 10 मतदान जरी पकडलं तरी 27,000 मतदान आज माझ्या झोळीत त्यांनी टाकलेलं आहे. एका भिक्षुकाला जर त्याची झोळी भरत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद नसतो. आणि मी आज एक भिक्षुक आहे, जे कोणी माझ्या झोळीत टाकतील मला निश्चितच त्याचा खूप मोठा अभिमान असेल आणि मला बजाज ऑटो कामगार युनियनचा खूप मोठा